नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणीची प्रतीक्षा कधी संपणार? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै महिन्याचा हप्ता असेल, ऑगस्ट महिन्याचा हप्ता असेल, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1,65,00,000च्या आसपास ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत यांना खुशखबर कधी मिळणार? अगदी मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणी आहेत, प्रतीक्षित आहेत आणि मागील लक्षात घ्या काही 15 दिवसांपासून हप्ता कधी येतोय आणि एकतर हप्ता तरी द्या किंवा नका देऊ किंवा एक तरी हप्ता द्या, अशा प्रकारचे अनेक कमेंट सोशल मीडियावरती लाडक्या बहिणींमार्फत विचारले जात आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे। कारण का लक्षात घ्या की मागील 2 दिवस सुट्टीचे होते, या कारणांमुळे सुट्टीच्या दिवसांमध्ये लाभ आहे तो वितरित झालेला नाहीये। मग हा लाभ आहे तो कधी येणार असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना पडलेला आहे। मी तर सांगतोय की संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता येणारच आहे आणि याचबरोबर ऑगस्ट महिन्याच्या रक्षाबंधन ओवाळणी देखील लक्षात घ्या लाडक्या बहिणींना मिळण्याची शासन तयारी करत असल्याची बातमी समोर येत आहे। मग आता हप्ता कधी जमा होणार? तर आजपासून हप्ते वितरण सुरू होणार का असा देखील प्रश्न आहे। काहीतरी ठिकाणी हप्ते वितरण सुरू झाले अशा प्रकारची देखील बातमी देत आहेत, पण आपण अजून हप्ते वितरण सुरू झालेला आहे अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं वक्तव्य केलेलं नाही। त्यामुळे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की आज 24 तारीख आहे, उद्या 25 तारीख आहे, 2 दिवस हे महत्त्वाचे आहेत। 26 तारीख सुट्टीचा आहे, त्याच्यानंतर 27 तारीख वर्किंग आहे आणि पुन्हा 28 तारीख सुट्टीचा दिवस आहे। त्यामुळे लक्षात घ्या 24 आणि 25 आजचा आणि उद्याचा आणि त्याच्यानंतर 27 हे 3 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत। मागच्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशी संध्याकाळपासून 2 हप्ते वितरित होण्यास सुरुवात झाली होती आणि यावेळी लक्षात घ्या आजपासून आपण निश्चित अशी रक्षाबंधनाच्याच दिवशी हप्ता येतोय का या संदर्भात अजून कन्फर्म माहिती आले नाही आहे, पण आजपासून रक्षाबंधनाच्या दिवसापर्यंत अतिशय हे 3 दिवस महत्त्वाचे आहेत। 24, 25 आणि लक्षात घ्या 27 तारीख, तर या दिवसांमध्ये कुठल्याही दिवशी लक्षात घ्या हप्ते वितरण सुरू होऊ शकतं। सध्या तरी मिळालेल्या माहितीनुसार मंत्री आदित्य तटकरे देखील या संदर्भात घोषणा करतील आणि सर्वात प्रथम लक्षात घ्या की दोन्ही हप्ते ॲट ए टाईम वितरित होत नसतात। सर्वात प्रथम जुलैचा हप्ता येतो आणि त्याच्यानंतर ऑगस्टचा हप्ता, अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने एका दिवसामध्ये लाभ वितरण आहे ते होणार आहे। आपण देखील या संदर्भात अपडेट घेत आहोत, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना थोडी प्रतीक्षा करायची आहे। लवकरच हप्ते वितरण होणार ही बाब आता कन्फर्म आहे। कारण का माहिती आहे की इतर महिन्यांच्या तुलनेमध्ये हप्ते वितरणासाठी विलंब झाला, तर आत्ताचा हा विलंब हा चांगल्यासाठीचा आहे। कारण का लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रित दिले जाण्याची शासनाची तयारी सध्या होत आहे। मंत्री आदित्य तटकरे देखील या संदर्भात घोषणा करतील आणि यापुढील आजपासून कुठल्याही वेळी म्हणजे साधारणतः 27 तारखेपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना त्यांचा सन्मान निधी मिळून जाणार आहे। साधारणतः महाराष्ट्रामध्ये 1,65,00,000च्या आसपास लाडक्या बहिणी पात्र आहेत। ज्या लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांना सध्या कुठलाच हप्ता येणार नाही आहे। KYC संदर्भात सध्या अपडेट नाही आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना माझी एकच विनंती, जशी आतापर्यंत प्रतीक्षा केली तशी प्रतीक्षा करा। आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहोत की हप्ते वितरणाचा निर्णय सर्वस्वी शासनाचा असतो। DBT कधी ॲक्टिव्ह करायची ते देखील शासनावरती डिपेंड असतं। फक्त लक्षात घ्या की निधी एकत्रित करण्याचे काम पूर्ण झालेले आहे। फक्त वरिष्ठांकडून म्हणजेच मंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आदित्य तटकरे असतील, तर यांच्या मंडळाकडून हप्ते वितरणाची फक्त घोषणा किंवा तशी सूचना होणं बाकी आहे। सूचना होताच DBT ॲक्टिव्ह होईल आणि लाडक्या बहिणींना त्यांची खुशखबर मिळणार आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची बातमी सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण प्रत्येक वेळी प्रॉपर माहिती देत आहोत। अजून हप्ते वितरण सुरू झाले नाही आहे, हप्ते वितरण केव्हाही सुरू होईल। हप्ते वितरण सुरू झाल्या अगदी प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट रहा।